विरोधकांच्या सभात्यागानंतरही महाराष्ट्र जनसुरक्षा विधेयक विधान परिषदेमध्ये मंजूर, तर विधेयक रद्द करण्याची विरोधकांची मागणी. विधेयकावरती सही करू नका, राज्यपालांना विनंती करणार असल्याचं दानवेंचं विधान. सत्ताधाऱ्यांकडे बहुमत असल्याने दुरुपयोग सुरू. जनसुरक्षा विधेयकामध्ये नक्षलवाद असा उल्लेखही नाही. कायद्याचं नाव जनसुरक्षाऐवजी भाजप सुरक्षा ठेवावं, उद्धव ठाकरेंचा हल्लाबोल. कम्युनिस्ट विचारधारा मारून बाळासाहेबांनी शिवसेना वाढवली. प्रसाद लाड यांच्या वक्तव्यानंतर विधान परिषदेमध्ये गदारोळ. अंबादास दानवेंचा प्रसाद लाडांच्या वक्तव्यावर आक्षेप. संजय शिरसाटांच्या रूममध्ये पैशांची बॅग, संजय राऊतांचा आरोप. तर ती बॅग कपड्यांची, त्यामध्ये पैसे नाहीत, शिरसाटांचं स्पष्टीकरण. आमदार संजय गायकवाड आणि आणखीन एका व्यक्तीच्या विरोधात अदखलपात्र गुन्ह्याची नोंद. कॅन्टीन कर्मचाऱ्याला मारहाण केल्याप्रकरणी गुन्हा. पोलीस गुन्ह्याची माहिती विधानसभा अध्यक्षांनाही देणार. मुख्यमंत्रीपदासाठी पक्ष भाजपात विलीन करण्याची शिंदेंची तयारी. शिंदेंच्या दिल्ली दौऱ्याबाबत संजय राऊतांचा मोठा दावा. शिवसेना नेत्यांचा राऊतांवर पलटवार. एकनाथ शिंदेंच्या दिल्ली दौऱ्यावरून तर्कवितर्कांना उधाण. दिल्ली दौऱ्यामध्ये ठाकरे बंधूंची संभाव्य युती आणि पालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर शिंदेंची वरिष्ठ नेत्यांशी चर्चा झाल्याची सूत्रांकडून माहिती. मुंबईला भोंगेमुक्त करण्याचं काम पोलिसांनी केलंय, तर विनापरवानगी भोंग्यांसाठी तिथल्या पोलिसांना जबाबदार धरलं जाईल. विधानसभेमध्ये मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचं विधान. आणि दुधात भेसळ होत असल्याचा भाजप आमदार गोपीचंद पडळकरांचा आरोप. पडळकरांनी थेट दूध भेसळीचा डेमो दाखवत केली पोलखोल. गोपीचंद पडळकरांच्या वक्तव्याविरोधात ख्रिस्ती समाज आक्रमक. ख्रिस्ती समाजाचं आझाद मैदानात धरणे आंदोलन, तर बुलढाण्यातही जिल्हाधिकारी कार्यालयावरती मोर्चा.